नमस्कार मंडळी, सतीश एक्सप्रेस या आपल्या मराठमोळ्या युट्यूब चॅनलमध्ये मी सतीश सोनटके आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. मंडळी, मागचा जो एपिसोड आपण शूट केला होता तो साऊथ इंडियन कॅफेमध्ये आपण जाऊन शूट केलं होतं. तर कोणी तो एपिसोड बघितला नसेल तर त्याची व्हिडिओची लिंक जी आहे ती मी आय बटन मध्ये देतोय, जाऊन तो एपिसोड नक्की बघा. आणि आज दुसऱ्या भागाचं शूटिंग करण्यासाठी आज आपण आलेलो आहोत कुलचा कल्चर या ठिकाणी. पंजाबी डिशेसचे जर तुम्ही फॅन असाल, तुम्हाला छोले भटुरे आवडत असतील किंवा कुलचा आवडत असतील किंवा ऑथेंटिक पंजाबी लस्सी तुम्हाला प्यायची असेल तर ही जागा तुमच्यासाठी आहे. चला तर मग आपण बघूया ह्या ठिकाणी कशा पद्धतीने पंजाबी मसाले त्यांनी वापरलेले आहेत, छोले भटुरेची टेस्ट कशी आहे त्या पद्धतीने. तसेच ह्या ठिकाणी यांचं प्रसिद्ध असं सोया चाप देखील आहे, ते देखील आपण टेस्ट करणार आहोत. तर जाणून घेऊया कुलचा कल्चर विषयी. तर मंडळी, अशी सोया चापची भली मोठी प्लॅटर माझ्या समोर आलेली आहे. त्याची 400 रुपये किंमत आहे. आणि बघूया आता आपण कशी टेस्ट आहे कुलचर कल्च्यामध्ये जे आहे ते अशा पद्धतीचे मसाले वापरले जातात आणि आपण याची टेस्ट बघणार आहोत. क्रिमीनेस आहे याच्यामध्ये, जसं की त्यांनी सांगितलं. जे नॉन स्पायसी आहेत, जे ज्यांना तिखट खायला आवडत नाही त्यांच्यासाठी हा पहिला प्रकार आहे. जसं सोयाबीन असतं तसं एकदम सॉफ्ट आहे आणि त्याच्यावरती स्मूथ अशी क्रीम आहे आणि खरंच खूप छान आहे. दुसरा आपण टेस्ट करणार आहोत. दुसरा आहे हरियाली सोया चाप. हरियाली म्हणजे आपल्याला पुदिनाचा फ्लेवर याच्यामध्ये येतो. छान आहे, मस्त आहे. तुम्ही मागवू शकता. जे नॉनव्हेज खात नाही, जे प्युअर व्हेजिटेरियन आहे त्यांच्यासाठी तर ही डिश खरंच खूप चांगली आहे. आणि त्याच्यानंतर तिसरा जो प्रकार आहे तो आपण टेस्ट करणार आहोत. त्याच्यामध्ये जो आहे तो तंदुरी फ्लेवर ऍड केलेला आहे आणि छान आहे खायला. तिन्ही विविध प्रकारचे चाप आहेत आणि तिघांचीही खरंच एक वेगळी टेस्ट आहे. आणि मी ह्या सोया चाप डिशला देतोय ब्लॉकबस्टर. तर मंडळी, सोया चाप खाऊन झाल्याच्या नंतर आता माझ्या समोर जी आहे ती दुसरी डिश आलेली आहे. याचं नाव आहे चीज गार्लिक कुलचा. आता आपण त्याची टेस्ट बघणार आहोत कशी. आतमध्ये चीज वगैरे दिसतंय मला. त्याच्यानंतर त्याच्यासोबत जे आहे ते 3 प्रकारच्या गोष्टी येतात. इकडे जी आहे ती छोलेची भाजी आहे, जे पंजाबचं फेमस असतात छोले. तर असे त्यांचे छोले आहेत. दुसऱ्या ठिकाणी आहे त्यांची डाळ आणि तिसऱ्या ठिकाणी रायता आणि इथे एक सलाड आहे. तर आपण टेस्ट करून बघूया. मी छोलेमध्ये डीप करतोय आणि छोलेमध्ये डीप करून बघूया कशी टेस्ट आहे. आतमधून गार्लिकचा फ्लेवर येतोय, वरतून चिझीनेस आहे मस्तपैकी आणि खूप छान आहे. तुम्ही या ठिकाणी आलात, जर ही डिश मागवलीत तर खरंच ही तुम्हाला डिश आवडेल. मी या डिशला देतोय ब्लॉकबस्टर.
जर तुम्हाला चायनीज खायचं नसेल, जर तुम्हाला बिर्याणी खायची नसेल, तर तुम्हाला आपला मराठमोळा वरण भात देखील खायचा नसेल आणि तुम्हाला काहीतरी वेगळं खायचं मन असेल, तर हे छोले भटुरे तुमच्यासाठी आहेत. तर आता माझ्यासमोर जी पुढची डिश आलेली आहे ती ऑथेंटिक पंजाबीमध्ये जे सुप्रसिद्ध अशी आहे छोले भटुरे डिश माझ्या समोर आहे. तर आपण टेस्ट करणार आहोत. भटुरे असे मस्त भरलेले आहेत 2-2 आणि आपण आता टेस्ट करूया कशी आहे. सॉफ्ट आहे एकदम भटुरा. छोले मध्ये डीप करून बघूया आपण कसं आहे. डिप्रेशन. छोले जे आहेत ते ओके ओके आपण बोलू शकतो आणि भटुरे पण ओके आहेत. तर जसं की मी माझ्या व्हिडिओमध्ये 3 प्रकारच्या रेटिंग देतो. पहिलं असतं ब्लॉकबस्टर, दुसरं असतं वन टाइम वॉच. जर आपण मूवी बघितल्याच्या नंतर आपण दुसऱ्यांना सांगतो की एकदा तुम्ही मूवी बघू शकता, किंवा एखादा मूवी खराब असेल तर आपण त्याला फ्लॉप देतो. तर अशा पद्धतीने आतापर्यंत मी माझ्या डिशेसला दिलं होतं ब्लॉकबस्टर रेटिंग. या डिशला मी देतोय वन टाइम वॉच. तर मंडळी, कुलचा कल्चरच्या आतमध्ये आला त्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं वातावरण मिळणार आहे. त्यांनी फूड बरोबर जे काही इंटेरियर असेल त्या ठिकाणी देखील त्यांनी खूप भर दिलेली आहे. तुम्ही माझ्या मागे बघू शकता अशा विविध फ्रेम त्यांनी या ठिकाणी लावलेल्या आहे. जसं की पहिला फ्रेम मध्ये आहे पंजाबी आ गए ओए. त्याच्यानंतर सेकंड फ्रेम मध्ये जर आपण बघितलं तर शोले चित्रपटाचा सुप्रसिद्ध डायलॉग होता गब्बरचा, ये छास मुद दे दे ठाकूर. अशा पद्धतीचे मीम्स त्यांनी या ठिकाणी लावलेले आहेत. तसंच पुढे गेल्याच्या नंतर आज फिर पीने की तमन्ना आहे अशा पद्धतीने लस्सी झालं, छास झालं, त्याची ऍडव्हर्टायझिंग यांनी या ठिकाणी केलेली आहे. त्याच्या नंतर जी नेक्स्ट फ्रेम आहे ती सुप्रसिद्ध अभिनेता सुपरस्टार शाहरुख खानचा एक चित्रपट होता. त्याच्यामध्ये त्याचा डायलॉग होता पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. तर त्यांनी त्याला कन्वर्ट केलेलं आहे अभी मूंग दाल हलवा बाकी है मेरे दोस्त. म्हणजे खाऊन झाल्याच्या नंतर प्रत्येकाला जे आहे ते एक स्वीट डिश लागत असते, तर स्वीट डिशचं त्यांनी या ठिकाणी प्रमोशन केलेलं आहे. तर म्हणजे आता आपण फीडबॅक घेणार आहोत. या ठिकाणी जे आहेत ते भरपूर जण मला खाताना दिसत आहेत, तर त्यांना विचारूया आपण की त्यांनी काय मागवलं आणि त्यांना कशी वाटली टेस्ट. सर काय सांगाल, तुमचं नाव काय? आदित्य श्रीवास्तव। आदित्य जी, आपने क्या मंगाया और आपको कैसा लगा यहाँ का फूड का क्वालिटी और टेस्ट कैसा लगा? लाइक फूड की क्वालिटी तो अच्छी है एंड लाइक टेस्ट वाइज भी अच्छा है एंड ऑल लाइन बाकी। और आपने क्या मंगाया था? हमने आज चाप और कुलचा मंगाया है। टेस्ट बहुत अच्छा है, एम्बियंस भी अच्छा है। हमने सोया छाप और चीज कुलचा मंगाया है, दोनों ही बढ़िया है। तर मंडळी, एवढं सगळं खाऊन झाल्याच्या नंतर शेवट तर गोड झालाच पाहिजे. त्याच्या आधी मी तुम्हाला कुलचा कल्चरचा ऍड्रेस देतो. कुलचा कल्चर जे आहे ते ऐरोली नवी मुंबई या ठिकाणी सेक्टर 20 ला आहे. समोर जे आहे मोस्ट फेमस हॉटेल आहे हॉटेल माऊली म्हणून. माऊली हॉटेलच्या समोरच जे आहे ते कुलचा कल्चर ग्राउंड फ्लोअरला त्याचं शॉप आहे आणि माझ्या समोर त्याचं मेनू कार्ड देखील आहे. तर अगदी रिझनेबल प्राइस आहे, 100-200 पासून स्टार्ट होते. जसं की मी तुम्हाला व्हिडिओमध्ये देखील सांगितलं की छोले भटुरे होते ते त्याची किंमत होती 180 रुपीज. त्याच्यानंतर जो आपण कुलचा खाल्ला, चीज गार्लिक कुलचा, त्याची किंमत आहे 200 रुपये. आणि अशा पद्धतीचं पंजाबी फूड तुम्हाला या ठिकाणी खायला मिळेल. आणि आता आपण टेस्ट करूया की माझ्या समोर जे आहे ते आता मूग डाळ हलवा आलेला आहे आणि या ठिकाणी लस्सी आहे. तर सर्वप्रथम आपण मूग डाळ हलवा कसा आहे तो आपण टेस्ट करूया. छान आहे मूग डाळ हलवा. या ठिकाणी आल्याच्या नंतर तुम्हाला स्वीट मागवायची इच्छा असेल तर तुम्ही हा मागवू शकता. अतिशय सॉफ्ट असा मूग डाळ हलवा आहे. त्याच्यावरती जे आहे ते बदाम किसून त्यांनी दिलेलं आहे. दुसरी बाईट घेऊया आपण. त्याच्यामध्ये तूप देखील त्यांनी टाकलेलं आहे. आणि अशा पद्धतीने तुम्ही आपला जो जेवणाचा जो काही मेनू आहे तो एंड करू शकता. तसंच माझ्या बाजूला जो आहे ते आता लस्सी आहे, ऑथेंटिक पंजाबी लस्सी. ती आता मी टेस्ट करतो आणि तुम्हाला सांगतो. जी नॉर्मल लस्सी आपण पितो त्याच्यापेक्षा थोडीशी वेगळी लस्सी आहे आणि छान आहे. तुम्ही एकदा येऊन ही लस्सी ट्राय करू शकता.
तर मंडळी, ही होती कुलचा कल्चरची सफर. कसा वाटला व्हिडिओ? आपल्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर एकदा सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागामध्ये अशाच एका नवीन विषयासह. तोपर्यंत सुरक्षित राहा, खात राहा आणि आपली स्वतःची काळजी घ्या.